हांव कलाकार न्ही, तूं कलाकार, तुजो मंत्री ताजे परस व्हडलो कलाकार. म्हणून हांव पयलींच स्पीकर सर तुका सांगूंक सोदतालो कविता बी म्हणशात हा म्हणून. आमकां उत्तर जाय, कविता नाका म्हणून. कवी संमेलन न्ही म्हणून. स्पीकर सर, मुख्यमंत्र्यान उत्तर दिलां तें अशें की हांवें एक जर घर घेतलें आनी त्या घराक 5 वर्सांची वॉरंटी आहा. 5 वर्सांची वॉरंटी म्हाका आसा आनी हो डिफेक्ट लायबिलिटी पिरियड कितें जाल्यार तो बिल्डर रिपेर करतलो. पूण हांवें लोन घेतला तें घर घेवपाक आनी पयलेच वर्सा टायल सुटपाक लागल्यो, पायप उसळपाक लागले, उदक लीक जावपाक लागलें पयलेच वर्साक. मागीर कितें करपाचें स्पीकर सर? हांव बिल्डरा म्हणून वतलो, तूं कितें बांदलां काय म्हणून? तूं सब स्टँडर्ड काम केला हो ना, डिफेक्टीव काम केला हो ना, हें हांव विचारतलो काय ना? स्पीकर सर, आज मुख्यमंत्री जें उत्तर दिता ताचेर अशें दिसता की PWD डिफेक्ट एडमीट करपाक तयार ना. जे सगळे गोंयचे जनतेक दिसता. ताणें आतां चार्ल्स कुरिया फावंडेशनाचें रेफरन्स केलें. चार्ल्स कुरिया फावंडेशनान स्पीकर सर आमकां प्रेझेंटेशन दिल्लें आहा. सगळे भर जनतेक, आमकां म्हळ्यार फक्त ओपोजिशनाक न्ही, सगळ्या लोकांक. जातून तांणी सांगलां की डिफेक्टीव काम केल्लें आसा आनी थंय तुमी काडून पास ऑन द हेड केला रायट्साक. रायट्स म्हणटा ती कंपनी क्वॉलिटी कंट्रोल पळयता म्हणून. आज स्पीकर सर मुखेलमंत्री IIT मुंबय, IIT हैदराबाद ह्यो नव्यो नव्यो गोश्टी सांगूंक लागला. एक पॉयंटेड हांव ताका पयलीं याद करून दिवंक सोदतां. कला अकादमीचें जेन्ना फॉल्स सिलींग पडलें 23 एप्रील 2024 तेन्ना आर्ट एंड कल्चर मंत्र्यान स्टेटमेंट काडलो की आमकां ते हँड ओवर करूंक ना म्हणून. तुवें काल आमकां उत्तरान सांगलां की 9 जानेवारी 2024 तुवें हँड ओवर केल्लें म्हणून. म्हळ्यार तुमी कश्यो फोटी मारतात पळय. कलेक्टीव रिस्पॉन्सिबिलिटी. तूं चीफ मिनिस्टर, तुजो मंत्री जर रॉंग उलयता, यू आर रिस्पॉन्सिबल फॉर इट ऑल्सो. स्पीकर सर, एक मिनीट. हांव आतां पयलो सप्लिमेंटरी विचारतां. वॉट इज द लिस्ट ऑफ ऑल द आयटम्स दॅट यू हॅव चेंज्ड? कित्याक आमकां तांणी प्रेझेंटेशन दिलां, तुमी कितें कितें चेंज केलां आनी कशें तें वायट जालां तें. स्पीकर सर, ताणें जे पयलीं विचारले पळय न्ही, फॉल्स सिलींग तेणी म्हटलां, ताजेरूय हांव पयलीं एकदां सांगता. एक म्हणजे आमी जी डेट दिल्या त्या डेटीक तांच्या कडेन हँडओवरूय केल्लें आसा. दुसरी गजाल, फॉल्स सिलींग पडला पळय न्ही, तें मेन ऑडिटोरियमाचें न्ही. फॉल्स सिलींग भितरले जे तांचे ते टबला रूम आनी हे भितरले आसता पळय त्या 2 हांव पर्सनली वचून पळयलां. त्या मदल्या पॅसेजीची 3 फॉल्स सिलींग्स पडल्या. कित्याक ती हांव सांगता. कारण भायलो ओपन टेर्रास जो आहा पळय न्ही, ताजे सगळे हॉल्स जे हितूंतल्यान उदक भायर वचूंक जाय आशिल्लें ते सगळे म्हणजे म्हणजे पावस पडल्या उपरांत ते सगळे हॉल ब्लॉक जाल्ले आनी अकॉर्डिंग टू दॅट जो वे आसलो टेर्रासाचेर वचपाक थंयच्यान उदक डायरेक्टली फॉल्स सिलिंगाचेर गेलें आनी फॉल्स सिलिंगाचेर उदीक भरल्या उपरांत 3 फॉल्स सिलींग ही सकयल पडली. हांव मान्य करता, पडूंक ना न्ही, सकयल पडली कारण तें उदीक भरल्या उपरांत. इट इज नॉट ऑफ द मेन ऑडिटोरियम. बदलो रिगार्डिंग दॅट. दुसरो तेणी आतां जो पयलो सप्लिमेंटरी म्हणून विचारला पळय न्ही, ताजेर हांव सरळ सांगता ताका आमी कितें कितें कंपोनंट घेतले आनी कितें घेतले ते. स्ट्रक्चरल रिपेर अँड एलायड सिवील वर्क्स एंड वीच इज द 65% ऑफ द मेजर वर्क्स. प्लंबिंग अँड ड्रेनेज सिस्टम वीच इज द 5%. इलेक्ट्रिकल वर्क इट इज द 10%. HVAC वर्क वीच इज द 6%. एकॉस्टीक वर्क इज द 14%. हाजो कॉस्ट वायज सुद्दां जरी आसत जाल्यार 24 crores ऑफ रुपीज फॉर द सिवील वर्क स्ट्रक्चरल हेच्या खातीर. प्लंबिंग अँड ड्रेनेज सिस्टम इट इज द 17 crores. Electrical work is it is an okay 10 वो मातसो चुकला. HVAC it is an 2 crores. Then 5 acoustic is the 5 crores. All together it is a 37 crores. Total cost including the 5 years maintenance it is 7.5 3 crores. सगळे मेळून 49 crores 57 lakhs rupees. असो तेजो टोटल कॉस्ट आसा. आतां पर्यंत आमी ताका पेमेंट जो आसा एप्रॉक्सिमेटली 42 crores सुमार केला. 7 crores तेजो पेमेंट करूंक ना. फुडली 5 वर्सां जी आसा पळय न्ही ही इन्क्लुडींग म्हणजे डिफेक्ट लायबिलिटी प्लेट आनी तेजो मेंटेनन्स हो ताज्या कडेन आसा. स्पीकर सर, हांव प्रश्न विचारतालो कितें कितें तुवें चेंज केलां जे सर्वसामान्य आर्टिस्ट तांकां लागता. स्पीकर सर, आतां सादी वस्तू सांगता हांव, अशें व्हडले व्हडले इंग्लीश मानून न्ही. कदेलां चेंज केलां. तांबडी आशिल्ली ती काळी केल्या. तांबडी म्हणल्यार रॉयल स्पीकर सर. काळी म्हणल्यार मरणाचो कलर. तुमी पसून बॅन घाला तो एसेंब्लीन घालपाक. ती तांणी सीट केल्या. कार्पेट आहा ते थीक कार्पेट थीन केलां. म्हणल्यार जो कोण येता तो स्टेजीर डिस्टर्ब जाता. टप 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 करून पांयाचे बोळानूच. कॉफर्स म्हणून आहा स्पीकर सर, अशे बुराक आहात ते आशिल्ले 30 ते आतां कमी केल्या, अर्द केल्या. म्हळ्यार तातूंत ऑडियो जे कितें सावंड इफेक्ट आहा तो इफेक्ट जाता. स्पीकर सर, आउटडोर सावंड सिस्टम म्हणटा तो भायल्यान भितर हाडला म्हूण सांगला.
ताजें मॉडल नांव सांगचें आमकां तरी कांय कोणाक ते आर्टिस्टांक दिसता हें करूंकूच ना म्हणून. स्पीकर सर, हें करपाक कारण कितें आनी हांव रेज करपाक कारण कितें? हांव रेज इतल्या खातीर करता स्पीकर सर, कित्याक आर्टिस्ट तांकां दिसता की ह्यो ज्यो चेंजीस केल्या हातूंत तांचे परफॉर्मन्स एफेक्ट जाता. कला अकादमी स्पीकर सर इज नॉट ओनली अ वास्तू, इट इज ऑल्सो अ प्लेस वेर परफॉर्मन्सीस आर डन. सो तांचे जर एफेक्ट जाता जाल्यार आर्टिस्ट जर सॅटिस्फायड ना जाल्यार तुमी करून कितें फायदो? डिफेक्ट लायबिलिटी इज नॉट द आन्सर. यू शूड हॅव टेकन देम इन टू कॉन्फिडन्स. सेकंडली, मुखेलमंत्र्यान चार्ल्स कुरिया फावंडेशनाचें रेफरन्स केलें. फर्स्ट टायम इतले म्हयन्यांनी पयले दावें रेफरन्स केलें. हांव मुखेलमंत्र्या कडेन पॉयंटेड विचारता, तूं आतां तांकां कन्सल्ट करपाक तयार आहा की ही आज परिस्थिती आसा आनी हाजे फुडें आतां कशें सोल्युशन काडया, हातूंत तूं करपाक तयार आहा? स्पीकर सर, बाब विजयान जें सांगलें पळय न्ही, होल वयले चड केल्या म्हणून, कार्पेट आमी कितें तरी थीन घातला म्हणून आनी खुर्चेक कवर आमी काळें घातला म्हणून. हांव हेजेर म्हजें सरळ म्हणणें आसा, हांवेनूय बी म्हज्या सेक्रेटरी आनी बाकीच्यांक सरळ सांगलां, जर खरेंच आर्टिस्टांक हाजो जर कितें प्रॉब्लेम्स आसत आनी जर तेंच्यांनी चेंजीस कितें सजेस्ट केले, आफ्टर ऑल ती आर्टिस्टा खातीर आसा, इवन दो तेज्या एकॉस्टिकानूय जर तेंच्यांनी सजेशन केलें, इन्क्लुडींग चार्ल्स कोरियान जरी कितें सजेशन्स दिलें, फाउंडेशन चार्ल्स कोरिया फाउंडेशनान जरी कितें सजेशन्स दिलें, कला अकादमीच्या टोटल एकॉस्टीक आणि त्याच्या बाकीच्या म्हणजे कलाकारांक जाय तशें हांव कलाकारांची एक जे जेन्यून कलाकार आहा पळय न्ही हांची एक कमिटी काडपाचो आसा. जेन्युइन म्हळ्यार कोण ते? हे डुप्लिकेट म्हणटा तूं? हांव डुप्लिकेट म्हणना. एक टायमार तुमचे बरोबर आशिल्ले मरे, आतां हांवें ना. जेन्युइन म्हळ्यार ओपोजीट डुप्लिकेट येता. स्पीकर सर, गेली 80 पासून ते आतापर्यंत त्या कला अकादमीन वेगवेगळे कलाकार येऊन गेले, वेगवेगळ्या कलाकारांनी परफॉर्म करून गेले. सगळ्या जाणांक खबर आसा कला अकादमीच्या बद्दल. म्हाज्या आनी विजयाच्या पेक्षा कलाकार चड बरे. 100%. हांव कलाकार न्ही, तूं कलाकार, तुजो मंत्री ताजे परस व्हडलो कलाकार. म्हणून हांव पयलींच स्पीकर सर तुका सांगूंक सोदतालो, कविता बी म्हणशी आतां म्हणून आमकां उत्तर जाय, कविता नाका म्हणून. कवी संमेलन न्ही म्हणून हांव तेच म्हणूंक सोदता, कित्याक काल आमकां कवी संमेलन आयकूंक पडलें. त्या खातीर म्हजें अजुनूय हाजेर म्हणणें आसा, आमी जी कमिटी काडटले तांच्या कडल्यान जर सजेशन्स आयली जाल्यार त्या सजेशन चार्ल्स कुरिया फाउंडेशनाक तुमी अप्रोच जाल्या पळय जाल्या येस ऑर नो? चार्ल्स कुरिया फाउंडेशनाचे लेटर म्हाका दिसता एक कितें तरी सजेशन दिसता कशें स्पीकर सर? तूं कसो क्वेश्चन येवपाचो आहा म्हणून जाणा तूं? हें शिकनासतना कसो आयलो? स्पीकर सर, एकूच चार्ल्स कुरिया फाउंडेशनचे इनिशियली लेटर जे आसा पळय न्ही हे आमच्या डिपार्टमेंटाक आयले. आतांय बी जर तेंच्यांनी सजेशन्स दिले रिगार्डिंग दॅट जाल्यार सगळे कन्सिडर करून ताजो हांव विचार करता. बरें स्पीकर सर, आतां एक प्रश्न आहा, ही डिसिजन फायनल कोण घेतालो? ही चेंज करूंक जाय. आतां हांवें सांगलें हें धवें आहा तें काळें करचें, हें कोणें डिसिजन घेतलें? हें कन्सल्टंटान घेवना. कन्सल्टंट म्हणटा तुमी फारीक केल्लो मनीस. मुखेलमंत्र्यान घेतलें काय आर्ट एंड कल्चर मंत्र्यान घेतलें? कोणें घेतलें? चेअरमॅनान घेतलें काय PWD मंत्र्यान घेतलें? कोणें घेतलीं डिसिजनां? ना कित्याक म्हजे कडेन मिनिट्स आहा, हांव तुका वाचून दाखयता. तूं सांग म्हाका तुजें आन्सर. ना सांग स्पीकर सर. स्पीकर सर, हेजे जे होल डिसिजन जे आसा पळय न्ही ही ताजी कमिटी जी आहा पळय न्हू, हे कन्सल्टंट आसतलो आर्ट एंड कल्चर चेअरमॅन ऑफ दॅट कला अकादमी आनी तांची बॉडी हांच्या भितर ठरोवन घेतलेलें डिसिजन. कारण एकट्यान कोणी घेवंक ना, तांच्या मिटिंगेन हें ठरलेलें डिसिजन. Because sir, the honorable chairman has advised, in minutes has advised the PWD official, chairman म्हळ्यार कोण? कला आणि संस्कृती खात्याचो मंत्री, to inspect the sound system, Bose make. काल बाब युरीन कसली कंपनी ती व्हडली न्यूयॉर्कची जी युनायटेड नेशन्साकूय साऊंड केल्लो, ते कंपनीचो साऊंड चेंज करून बोस म्हणटा तो स्पीकर नॉर्मल साऊंड, व्हडलो न्ही तो, इंडियन आसूं तो, पूण बोस मेक एट द राजीव कला मंदिर पोंडा विच इज करंटली नॉट इन यूज. स्पीकर सर, ही इन्स्ट्रक्शनां सगळीं मंत्र्यान दिल्या. हे तुजे मिनिट्स दाखयता, नाजाल्यार आय विल प्लेस दीस ऑन द टेबल ऑफ द हाऊस. तितलेंच न्ही, द ऑनरेबल चेअरमॅन इन्स्ट्रक्टेड PWD ऑफिशियल्स to complete the modifications in AC ducting of DX model system to control the sound level. Speaker sir, मंत्री एक्सपर्ट न्ही. तुम्ही आमकां सांगलें IIT, आमकां सांगलें रायट्स, आमकां सांगलें कन्सल्टंट, आमकां सांगलें कॉन्ट्रॅक्टर. आतां मंत्री इन्स्ट्रक्ट करतालो. स्पीकर सर, 75 crores इबाडी हेच हांव काल उलयतालो आनी तुमी कविता म्हणली आमकां. तुम्ही बेल मारली स्पीकर सर, काबार केले सगळें. स्पीकर सर, हांव विजयाक फक्त कळपाक जाय म्हणून सांगता. हांव कला अकादमीच्या चेअरमॅनान इन्स्पेक्शनाच्या वेळार कदाचित इन्स्ट्रक्शन दिले आसतली, हांव ना म्हणना.
बट हेजो अर्थ ही इज नॉट अ कन्सल्टंट. कन्सल्टंटान सांगला ते काम करता आसतना आतां एखाद्या वेळी हांव कामाच्या सुपरविजनाक वता, हांव पळयता हे सारकें जावना जाल्यार इन्स्ट्रक्शन दिता ताका ते सारकें कर म्हणून. ते पळोवन दिले आसतले, हांव ना म्हणना तितून. आणि आफ्टर ऑल मिटिंगेन डिस्कस जाल्या उपरांत कितें कर कितें ना कन्सल्टंटाक विचारून इन्स्ट्रक्शन दिल्या. स्पीकर सर, मुखेलमंत्री एक्सेप्ट करपाक तयार आहा की डिफेक्ट जाल्या कितें चुकलें जाल्यार आतां तो चार्ल्स कोरिया फावंडेशना कडेन पसून उलोवपाक तयार आहा. तो सगळें करपाक आतां आपलें रेडिनेस दाखयता आनी हें बरें सामकें उदार म्हण ताजें तो दाखयता आनी बिंदास सुशेगाद तो पचयता 75 कोटी. स्पीकर सर, हांव ताका सांगता ते 75 कोटी हांव पचयना. हे काम जे आहा पळय न्ही हे 50 कोटीचे 42 crores रुपीज ताका पेड केले. अजूनय हांव सांगता. सो 42 करोड म्हळ्यार कांय न्ही. आणि हे पळय ना आनी तुका हांवें 42 crores काम स्ट्रक्चरली कशें जाला त्याच्या खातीर सारकें, no problem. केला, सर्टिफाय कोणी केला काम हेय तुका सांगला. बरें, एक मिनिट. आतां म्हाका अश्युरन्स दी स्पीकर सर की सिन्स तूं जाणा डिफेक्ट आसा, तूं म्हणटा कॉन्ट्रॅक्टर रिपेर करतलो. डिफेक्ट जावपाक हांवें तुका सांगलें की तुज्या मंत्र्यान डिसिजनां घेतल्या. सो रिस्पॉन्सिबिलिटी तूं सोदपाक सोदता काय तूं सोडून सोदता हें एक. दुसरें, आतां हांव सजेस्ट करता स्पीकर सर, हाऊस कमिटी जावची. हांगा जर एक मंत्री कन्स्ट्रक्शनान अशें कर आनी तशें कर म्हणून सांगूंक शकता, जाल्यार रोहन खंवटे ताचे फुडें सांगूंक शकता आनी कितें तरी. सुदीन ढवळीकर ताका आनी कितें सांगूंक शकता. हाऊस कमिटी कर टू गो इन टू दीस कला अकादमी. ही कला अकादमी जर येदी व्हडली आमची गोंयची प्रायड जाल्यार ती आमी सारकी करुया. एक हाऊस कमिटी हाजेर कर आनी कवी संमेलन नाका. हाऊस कमिटी काम करुया. चल कर. स्पीकर सर, एकंदर जे विजय बाबान सांगला पळय न्ही ताजेर हांव ताका सरळ सांगता की हे सगळे म्हणजे IIT मुंबयन तेज्या उपरांत रिपोर्ट्स दिला, रायट्स कन्सल्टंटान दिला आणि ऑलरेडी कमिटी जी आमी अपॉयंट केल्या ती कमिटी तेजो प्रत्येक रिपोर्ट 3 मेंबर कमिटी घातलेल्या. तो बारीक तेजे रिपोर्ट्स कितें आहा तेचे 3 फावटी इन्स्पेक्शन जाले. फायनल रिपोर्ट तेजो येवपाचो उरला. तेजो फायनल रिपोर्ट येयल्या उपरांत फुडले फावटी फुडल्या असेंब्लीन हावजान दवरता तो टोटल रिपोर्ट 3 मेंबर कमिटीचो हाऊस आतां इतलें उलयला मरे. हाऊस कमिटी कित्याक करना तूं? स्पीकर सर, हांवें सांगलें स्पीकर सर, आमकांय कला अकादमीचे पडला, तुमकांय पडला. हाऊस कमिटी कित्याक नाका? हांवें जेन्ना सांगलें की हांव कलाकारांची वेगळी कमिटी काडटा, आता हाऊसातले मेंबर काय कलाकार न्हू, कलाकाराची केन्ना काडटा? कोणाक घेवन करता सांग म्हाका. चल, कलाकारांची तुवें आतां हें दिलें. तूं सजेस्ट कर कलाकारांची नांव, हांवूय करता. ना स्पीकर सर, जे मनीस तूं जाणा, तुजें इन्फॉर्मेशन पब्लिसिटी डिपार्टमेंट आहा, ते जाणा की तूं कोण फुडें सरल्या, कोण सजेशनां दिता, हें सगळें तुका खबर आहा. ते लोकांक तूं आपयना कित्याक? ड्युरिंग द कोर्स ऑफ द असेंब्ली सेशन आपय. स्पीकर सर, हांवें सरळ सांगलें तेंकां आफून हांव कितें करतलो त्याच्या पेक्षा हांव हाडटा ताका तुजे म्हऱ्यान. स्पीकर सर, युरी हाडटलो तुजे म्हऱ्यान. कलाकारांची नांवां तांच्यांनी सजेस्ट करची. हांव कमिटी काडटा, ओके, आणि ताच्या उपरांत सजेस्ट करता. Yes, Shri